निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास पाहू नये वास अनेकांची. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कोणी. निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास पाहू नये वास अनेकांची. कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी. आपण असावे जवळी आपण असावे जवळी जवळी कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी. आपण असावे जवळी आपण असावे जवळी कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी. दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेची वंदू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास पाहू नये वास अनेकांची. सकल संत सज्जन मायबाप कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग. अभंग कोण्या संतांचा आहे हे सांगणे इतका अज्ञानी समाज या महाराष्ट्रात उरला नाही. आता थोडं पुढं बोलावं. आज ज्यांचा सेवेसाठी घेतलेला अभंग आहे त्यांचं नाव महाराष्ट्रातल्या कोण्या एखाद्या जीवाला माहीत नसावं असा उभ्या महाराष्ट्रामध्ये माणूस नसावा. न जाणो एखादा माणूस असा असेल की त्याला संत तुकोबांचं नाव माहीत नसावं. तो बहुतेक या महाराष्ट्रातला नसावा असं म्हणायला काही हरकत नाही. ज्या तुकोबऱ्यांच्या नावाची अंगाई गात उभा महाराष्ट्र झोपून जातो. याचं तुकोबऱ्यांच्या नावाची भूपाळी गात संपूर्ण महाराष्ट्र जागा होतो. या तुकोबांची ख्याती काय वर्णावी. थोडा परिहार देतो. सातत्याने गेले 50 वर्ष चालणारा हा नामसप्ताह. क्षेत्र सोनगाव, तालुका जावली, जिल्हा सातारा. खूप वर्षाचं माझ्या प्रेमातलं गाव. मी माझ्या वयाच्या 15व्या वर्षापासून या गावात मी कीर्तन करतोय. या कार्यक्रमाच्या 36व्या वर्षी मी सांगितलं होतं पाटील की देवा या कार्यक्रमाचं 50वं वर्ष पाहू दे म्हणजे झालं. माझ्या आयुष्यात ते मला पाहायला मिळालं. खूप आनंद. सोनगाव म्हटलं की मला खूप आनंद होतो. तसं महाराष्ट्रात अनेक गावं फिरतो. एक बोलू, काही गावच अशी असतात की पुन्हा कधी हाक मारतात याची वाट बघावी लागते. ते म्हणजे सोनगाव. काही गावच असे असतात की पुन्हा कधीच हाक मारू नये असंही वाटत असतं. अशी गावं खूप पाहायला मिळाली. एकनाथ षष्ठीचा दिवस जवळ येऊ लागला की आठवण होते सोनगावची. आणि अचानक मध्येच फोन खणानतो आदरणीय मयूर देशमुखांचा. महाराज आपल्याला ही तारीख आहे. मी कधीही मागं पुढं करत नाही, मी लगेच हो म्हणतो. पाठीमागच्या वर्षी या कार्यक्रमाची घोषणा झाली आणि पुढलं वर्ष 50वं वर्ष आहे. एक वर्ष मनात माझ्या शल्य होतं की 50वं वर्ष म्हणजे खूप मोठा सोहळा असेल. आपला नंबर असेल का नाही कोणास ठाऊक. भीती वाटतेच की, कारण महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार इथं येणार आहेत. या मोठ्या कीर्तनकारामध्ये आपला नंबर लागतो का नाही कोण जाणे. पण लागला नंबर माझा. खूप बरं वाटलं, खूप बरं वाटलं. आणि इतका देखणा मंडप, इतकी सुंदर साऊंड सिस्टीम,
खूप लांबून मंडळी आलेत. अहिल्यानगर जिल्ह्यातली तुम्ही मंडळी. साऊंड सिस्टीम खूप छान आहे. ज्याने हा मंडप घातला ते पाचवडचे कोणतरी आहेत. चव्हाण. 150x50 मंडप, 25x25 स्टेज. या मंडपामध्ये एकूण त्यांनी 30 लाईट लावलेत आणि एवढा सुंदर असा प्रकाश, सुंदर असा मंडप. मला खूप आनंद वाटला. आम्ही तर कधी मोठा सोहळा करायला लागलो ना कुठं, तर निश्चित हा मंडप आणि हा सिस्टीम आणेनवर का होईल. खूप आवडलं. एकाहुनी बळेरे असे गाणारी मंडळी, वादक मंडळी. आदरणीय श्री हरिभक्तीपरायण अतुल महाराजांच्या संस्थेतली सगळी ही बाळं, विद्यार्थीगण, एक अतिशय सुंदर चालणारं या जावली तालुक्यातलं मेढ्याजवळचं गांजामधलं एक अतिशय चांगलं गुरुकुल आहे. महाराज स्वतः इथं उपस्थित आहेत. बरीचशीच कीर्तनकार मंडळी इथं उपस्थित आहेत. वेळ खूप मर्यादित आहे. कीर्तन 7 ते 9 असल्यामुळं वेळेचं बंधन वक्त्याला खूप राहतं. तो पुढंसुद्धा जाऊ देत नाही, कारण 9 ते 11 असल्यावर चालतं, 11:30पर्यंत कसे चालून जातं. पण 7 ते 9ची वेळ असल्यामुळं माझ्याजवळ मर्यादा आहे खूप. आणि बरोबर 7:45 वाजले आणि बरोबर 9:10 तुम्हाला पंगतीला मी बसवणार आहे निश्चितपणात. आणि एवढ्या वेळामध्ये मी मला जितकं बोलायचं तेवढा बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे. माझी एकच प्रामाणिक प्रार्थना, सोनगावकर ग्रामस्थ मंडळी, मी पुन्हा तुमचा सगळ्यांचं एकदा ऋण व्यक्त करतो, कारण एवढ्या चिमुकल्या गावामध्ये एवढा सुंदर तुम्ही सोहळा करता, म्हणून मला तुमचा खूप मोठा अभिमान आहे. मी महाराष्ट्रात सांगेल जाईन की आमचा सोहळा केला सोनगावकरांनी निश्चितपणे, बरं का शुभम, निश्चित सांगेन बाळा. खूप आनंद वाटला. तर पुढं सरा महिला मंडळ. विठाला अखिल संत मंडळीमध्ये ज्यांनी जगाच्या पाठीवर जगद्गुरु ही पदवी प्राप्त केली ते देहूचे श्रीमान श्रीमंत जगतवंत जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या गोडशा गाथ्यामध्ये, ज्या तुकोबऱ्यांनी छातीवर हात मारावा आणि जगताला सांगत राहावं की वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. ज्या तुकोबऱ्याने वेदाचा अर्थ कळाला गेला, 4ही वेद या गाथ्यामध्ये भरावे. सर्वसामान्य माझ्या मराठी भाषिकांना वेद कळणार नाही याची जाण त्या काळामध्ये माझ्या संत तुकोबांना झाली. वेद विद्वानांना कळेल, वेद पांडित्यांना कळेल, वेद ब्राह्मणांना कळेल, पण सामान्यांना वेद कळावा याची जाण फक्त आणि फक्त माझ्या संत तुकोबांना व्हावी. आणि या महाराष्ट्र भूमीला मोठे महान संत मिळाले, ज्ञानोबा आणि तुकोबा. बहिणींनी संगाव ज्ञानदेवी रचला पाया तुका झालासे कळस. निळवराईंनी म्हणावं जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा येथून या. आणि संत तुकोबांच्या मुखातून भाषा बाहेर पडावी, अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. या महाराष्ट्र भूमीला ज्ञानोबांनी पाया रोवला, तुकोबांनी कळस ठेवला. ज्यांची काल मोठा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर झाला ते नाथ बाबा. या नाथ बाबांनी भागवत नावाचा खांब मध्ये ठेवला गेला. या खांबावर हे मंदिर तरलं गेलं आणि बघता बघता माझ्या संत तुकोबांनी कळस ठेवला. आणि या महाराष्ट्र भूमीला महान मंत्र मिळाला, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. ज्यांच्या मुखातून हा मंत्र बाहेर पडला आणि ज्यांनी आपल्या कानाने श्रवण केला त्यांचं नाव आहे पंढरीचे प्रल्हाद बुवा बडवे. या प्रल्हाद बुवा बडव्यांनी आपल्या कानाने ऐकलं आणि डोळ्यानं पाहिलं. कोण? अरे विठेवरचा परमात्मा, या जगाचा बाप, या विश्वाचा मालक, ज्यांचं भजन करतो हो त्यांचं नाव ज्ञानोबा आणि त्यांचं नाव तुकोबा आहे. आणि बघता बघता या महाराष्ट्र भूमीला ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकारामचा गजर मिळाला गेला. मी आवर्जून मुद्दा मांडलेला. वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदाय म्हणजे काय? कीर्तन करायला आली म्हणजे वारकरी संप्रदाय कळाला. गळ्यात तुळशीची माळ घातली, पंढरीची वारी केली म्हणजे वारकरी संप्रदाय कळाला? मुळीच नाही. वारकरी संप्रदायाला काही तत्व आहेत. वारकरी संप्रदाय हा वेदांना मानतो. प्रथमतः माझा मुद्दा आहे, वारकरी संप्रदाय हा वेदांना मानतो. क्रमांक 2, या वारकरी संप्रदायामध्ये सकळांना भजन करण्याचा अधिकार दिलेला आहे. कलियुगी उद्धार
हरीच्या नामे यारे यारे लहान थोर याती वलती नारी नर नटकटा यावे नि शुद्ध होऊन या जावे आदी प्रमाण पाहून घ्या. कोणी पण यावं वारकरी संप्रदायामध्ये, पंगतीला जेवून निघून जावं, कीर्तनाला का नाही आला म्हणून कोणी विचारू शकत नाही. याचं नाव वारकरी संप्रदाय. पुढं या वारकरी संप्रदायाला एक तीर्थक्षेत्र मिळालं. म्हणजे ज्ञानोबांची ओवी पाहावी तर फेडीत पापताप पोकीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. आणि महाराजांचा अभंग पाहावा तर गावामागील ओहळ गंगा न म्हणे अमंगळ. गावा पाठीमागची ओघळ व त्या गंगेला मिळाली म्हणून गंगेने तिला कधी अमंगळ मानलं नाही. अशी सुंदर गंगा या वारकरी संप्रदायाला मिळाली. तिचं नाव चंद्रभागा. काय सुंदर आहे तिचं नाव चंद्रभागा, की जी भीमा नावानं पंढरीच्या वेशीमध्ये आली आणि चंद्रभागा झाली. गोपाळपुरा सोडला आणि पुन्हा भीमा नावानंच पुढे निघाली. मर्यादित अंतरा करता झाली. तिचं नाव चंद्रभागा आहे. आमच्या लोकांना सगळ्यांना प्रमाण पाठ आहे त्याची, सांगायची गरज नाही. पण एक सांगू, मधल्या काळामध्ये महाकुंभ झाला प्रयागराजचा. गंगा यमुना सरस्वतीच्या स्नानाकरता 60 कोटी लोक गेली आणि 60 कोटी लोकांनी स्नान केलं. गिनीज रेकॉर्ड झालं. 60 कोटी लोक गेली. माझा मुद्दा अतिशय बारीक आहे का. 60 कोटी लोक गेली आणि डुबक्या मारून आली 3 वेळा एकमेकाचा हात धरून, का तर कोण वाहून जाऊ नये किंवा निघून जाऊ नये कुठं म्हणून. 3 डुबक्या मारून माणसं बाहेर पडली. माझी पण खूप तीव्र इच्छा होती 60 कोटी लोक गेली मग मी का नाही गेलो. आणि इच्छा झाली माझी मौनी अमावस्याला जावं. मला नाही झालं जाणं. आणि पुन्हा टी व्हीला बातमी वाचली की खूप चेंगराचेंगरी झाली. वाचलो म्हणलं, ना ते हे 50 वर्ष कुठलं मिळालं असतं मला. जाऊ द्यावं, सोडा विषय. मला इतकंच सांगायचंय, या भारतातल्या सगळ्या नद्या, मग ते गंगा असेल यमुना असेल कोण्याही नद्या, या भारतातल्या सगळ्या नद्या दररोज रात्रीच्या मध्यरात्रीच्या वेळी पुंडलिकाच्या जवळ जातात आणि चंद्रभागेला स्नान करतात. स्वतः शुद्ध होतात आणि पुन्हा आपापल्या स्थळी निघून जात असतात. याचा अर्थ 60 कोटी लोकांचं पाप हो ज्यांनी धुतलं आणि जिथं धुतलं तिचं नाव चंद्रभागा आहे. 60 कोटी लोकांचं पाप चंद्रभागेमध्ये धुतलं. पण आम्हाला इतकं वेळ लागले, आम्ही चंद्रभागेला गेलो तर कधी स्नान करत नाही. ओ पाण्यात उतरायचं असं असं करायचं आणि पळत आम्ही माघारी निघत असतोय. कारण आमचे नियम ठरलेले आहेत. पंढरपुराशी गेल्यानंतर पंढरपुरामध्ये गेलं की नियम आमचा धावत धावत चंद्रभागेला जायचं, स्नान संध्या आटोपायची आणि पुंडलिकाच्या दर्शनाकरता धावत यायचं आणि रांगेमध्ये उभा राहायचं. आणि मग तो ग्रुप असतो, तो ग्रुप सांगतो हा आता पुंडलिकाचं दर्शन करायचे आपल्याला. इथून आपण लगेच जाणार धावत नामदेवांच्या पायरीच्या जवळ. तिथून लगेच रांगेला उभा राहणार, दर्शन घेणार, रांगेला उभा राहणार, पांडुरंगाचं दर्शन करणार, रुक्मिणी माते दर्शन करणार, पश्चिम द्वारानं बाहेर पडणार, डायरेक्ट मार्केटमध्ये शिरणार. लया बुक्का चुड देव राहायला मागच तिथंच. आमचं घेणं देणं नाही त्याच्याशी काय राहिलं. अरे आमची पंढरी किती मोठी आहे, तुम्हाला काय सांगावं त्या पंढरीचा महिमा. अरे ज्या पुंडलिकाच्या दर्शनाकरता आम्ही जातो ना, आजही आमच्या अनेक लोकांना माहीत नाही. ज्या पुंडलिकाचं आम्ही दर्शन केलं त्या पुंडलिकाची मूर्ती पाषाणाची आहे का संगमरवरी आहे, त्याचा मुखवटा सोन्याचा आहे, चांदीचा आहे का पितळेचा आहे का तांब्याचा आहे, माहीतच नाही आम्हाला. आम्ही नुसतं जातोच बस, बाकी काही करत नाही महाराज. आमच्या महाराष्ट्रातली क्षेत्र इतकी मोठाली आहेत हे आम्हाला त्याची कल्पना नाही. आम्हाला फक्त पॉम्पलेटच मिळावी 27,000 रुपयेमध्ये 2 टायमाचं जेवण, 1 टायमाचा नाश्ता, 2 वेळचा चहा, स्लीपर कोचनी प्रवास, नुसतं कळावंच. क्षमा असावी, मी क्षमा मागून ही गोष्ट बोलतो. पण महाराज आमचा समाज कधी जागा होईल, आमचा समाज कधी जागा होईल हेच आम्हाला काही कळत नाही. आमच्या महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी क्षेत्र आहे ती आम्हाला बघायला वेळ नाही. पण आम्ही नको तिकडं धावत निघतो, नको तिकडं. त्या पुंडलिकाच्या जवळ गेल्यानंतर आम्हाला काही माहीत नाही. याचं एकच कारण, रांगेला उभा राहिल्यानंतर गाभाऱ्यातून आत मोठ्यानं आवाज येतो आणि तो आतला माणूस मोठ्यानं ओरडतो, या या सावकाश या, रांगेनं दर्शन करा, पुंडलिकाचं दर्शन करा. आईबापाची सेवा केली, तुमच्या हातून आईबापाची सेवा घडावी. 50 रुपये ठेवा, 100 रुपये ठेवा, 20 रुपये ठेवा. हे कानावर पडल्या पडल्या आमच्या अंगातनं मुंग्या निघते. द्या
आम्ही तो पुंडलिक काळा आहे का गोरा सुद्धा बघत नाही, असं पळत सुटतो. जणू काय तुला अडवतो, मारतो का तुला, का लुटतो तुझ, काहीच माहित नाही. पण हे आम्हाला संतांनी आमच्या सांगितलं की आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक. त्या पुंडलिकाच्या ठिकाणी चंद्रभागा लिंग आहे, तिथं पुंडलिक नाही. वारकरी संप्रदाय क्षेत्र मिळालं चंद्रभागेसारखं. या वारकरी संप्रदायाला एक महान दैवत मिळालं. बळिया माझा पंढरी राव तो या देवांचा, तो या देवांचा देव, तो या देवांचा बळिया माझा पंढरी राव तो या देवांचा देव, तो या देवांचा देव, तो या देवांचा देव. बळिया माझा पंढरी राव तो या देवांचाही देव. एक महान दैवत मिळालं पांडुरंगासारखं, जे विठेवर उभा आहे, कटेवर हात ठेवलेत. येणाऱ्या प्रत्येक भक्तांची ते वाट पाहतय, वाट पाहे उभा भेटीची आवडी. म्हणून एक लक्षात ठेवा, पूर्वीची एक अशी सुंदर म्हण होती की देवाला कधी येतो म्हणू नये आणि मनालाच तर गेल्याशिवाय राहू नये असं म्हणायची. याचं कारण, याचं एकच कारण, तो आपली वाट पाहत असतो आणि वाट पाहून कंटाळला की मग तो आपली वाट लावतो. त्याचं नाव देव, हे लक्षात असतं. त्याचं नाव देव आहे. समचरणा दृष्टी विठेवरी साजरी. अरे पंढरी सारखं मोठं महान दैवत मिळालं. इतकं देखणं आहे ना, ज्याच्या दृष्टीमध्ये कधी विषमता नाही आली, कधीच नाही. याचं कारण म्हणजे ज्ञानोबरांची ओवी सुंदर म्हणावी तर अर्धोन मिलित डोळे. पंढरीच्या विटेवरचा माझा परमात्मा जो विटेवर उभा राहिला तो सताड डोळे उघडे करून कोणाकडे पाहत नाही आणि पूर्ण डोळे झाकले पण नाहीत. मग अर्धे डोळे झाकलेत आणि अर्धे डोळे मिटलेत. त्यानं घडलं काय, त्याच्या दृष्टीमध्ये समता आली. आणि याची न्याहाळणी संत तुकोबरायांनी केली. आणि मग तुकोबराय म्हणू लागले, देवा विठेवर उभा राहिलास पण शांत नाही, मग सुंदर ते ध्यान असा शब्द आहे. विठेवर उभा राहून सुद्धा देवा तो ध्यानाची अवस्था आहे. ध्यानाच्या अवस्थेमध्ये तू उभा राहिलेला आहेस म्हणून दृष्टीला समता आहे, विषमता नाही. कीर्तनकार आला म्हणून डोळे उघडले आणि मृदुंग वादक आला म्हणून डोळे झाकले, असं कधी होणार नाही. संसारिक आला म्हणून डोळे झाकले, नाही नाही नाही, असं कधीच नाही. मी एक माझा छोटा मुद्दा सांगतो महाराज, आपणास माहीतच आहे. मी नोकरी करतो शासकीय विभागामध्ये. का 38 वर्ष झाली मी नोकरी करतो. येणाऱ्या जूनला मी रिटायर होतोय, 30 जूनला. माझ्या वयाची 58 वर्ष. पण 38 वर्षामध्ये मी नोकरी कधीच केली नाही. खूप कृपा भगवंताची. माझं कुर्डुवाडी साईडला कीर्तन होतं, बार्शीकडं कुर्डुवाडीला. मी सकाळी लवकर ऑफिसला गेलो, मास्टरला सही केली आणि पळत पळत गाडीकडे माझ्या आलो. माझ्या एका मित्रानं मला मोठ्यानं हाक मारली, बुवा ही आपल्या सातारावर का. आपल्या जिल्ह्यानं बुवा म्हणावं म्हणजे आपल्या लोकांचा दोष नाही, दोष आहे महिला मंडळाचा आहे खूप मोठ्या. हे लहान लहान पोरं जर रडायला लागली तर आई सर म्हणते, ए नको रडो, आलाय बुवा. त्या दिवसापासून त्याला अलर्जी येते, इकडे येतच नाही ती अजिबात. मला मित्र मोठ्यानं, बुवा म्हणजे काय रे आज गडबड आहे म्हणजे निघाले वार्षिकडं. मग इतक्या लवकर, अरे वाह्या पंढरपूर मार्गे प्रवास आहे, जाता जाता देवाचं दर्शन घडलं तर बरं होईल म्हणून जरा गडबडीत निघालोय. तो पळतच आला, 1 मिनिट काच खाली करा. काच खाली केली. म्हणे काय पंढरपूर चालणार आहे म्हणे. हो मी येऊ का. हो मला इतकं बरं वाटलं ना. मग चल गाडी मोकळीच आहे बस म्हटलं. पळत ऑफिसमध्ये गेला, डबा घेतला, पळत पळत माझ्या गाडीमध्ये बसला, गाडी माझी निघाली. मला बरं वाटते महाराज. म्हणे का, हे पंढरपूर कसलं आहे ते मी आज पाहतोय. तर मला इतकं वाईट वाटलं की या महाराष्ट्र भूमीला अशी किती पापी माणसं अजून फिरतायत, त्यांनी पंढरपूर पाहिलं नाही.
अशी किती पापी माणसं असावी. त्यांनी पंढरपूर पाहिलं नाही. अरे निघाली माझी गाडी आणि यानं फोन काढला आणि पहिला बायकोला फोन केला. ऐकलंच का ग? म्हणे काय? निघालोय पंढरपूरला, आमच्या ऑफिसमधले बुवा पंढरपूरला चाललेत, त्यांच्यासोबत निघालोय. ती म्हणते काय बोलता? आणि कामाव सांगितलंय, काय सांगायचे ते सांगितलंय. डबा घेतलाय का? म्हणे हो. व्यवस्थित जावा, डबा खावा. याला किती वाजतील? तुम्हाला पहाटे 3 वाजेपर्यंत. लक्ष ठेवा, झोपू नका, त्या बुवांच्यावर लक्ष ठेवा. हुशार. इतकी तिला काळजी आहे ना, इतकी तिला काळजी आहे पगारासाठी, खूप काळजी आहे तिला. तो मला काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. पण ऐका म्हणे काय? निघालाय पंढरपूरला, पण माळबिळ घालाल. तो म्हणला काय मी येडा आहे का? त्यावेळी मला कळालं की येडी माणसं माळ घालतात, शान कोणच माळ घालतात. हा, मी आपला गप्प बसलो. आता येतंय तर कुठं काय आणखीन पुन्हा उतरलं असतं, मी काय करू? मला सांगण्याचा मुद्दा, माझी गाडी पंढरपुरामध्ये गेली, चंद्रभागेकडे गेलो, पुंडलिकाचं दर्शन केलं, धावत नामदेवांच्या पायरीच्या जवळ आणून एकाला विचारलं काय हो दर्शनाकरता किती वेळ लागतो? म्हणलं 5 तास. बापरे, एवढा वेळ नको. मग काय करूया? मुखदर्शन करूया. पंढरीचं दैवत इतकं छान आहे ते मी सांगतो, मला काही बाकीचा मुद्दा मांडायचा नाही. त्याचं मुखदर्शन घेतलं तरी त्याला बरं वाटतं, पायाचं दर्शन घेतलं तरी बरं वाटतं, कळसाचं घेतलं बरं वाटतं, प्रदक्षिणा करून गेला तरी बरं वाटतं. एसटीच्या स्टँडवर उतरला, हो घरनं बायकोनं फोन केला, कुठं आहे हो? म्हणजे उतरलो स्टॉपवर, जातो देवाकडं, करतो दर्शन, लगेच माघार येतो. काय पुढं जाऊ नका? म्हणे का? दूध नाही दिलं म्हशीनं, माघारी या. तिथनं माघारी गेला. देव म्हणतो तरी बरं वाटलं, कमीत कमी पंढरीत तरी पोहोचलास. एवढं जर नाही घडलं, एवढं जरी नाही घडलं ना, तरी सातारला जावं, पंढरपूर गाडीमध्ये बसावं, तिकीट पंढरपुराची काढावी, तिथनं घरी माघारी यावं. देव म्हणतो बरं झालं, कमीत कमी तिकीट पंढरपुराची काढलीस, तुझी तिकीट काढायला मोकळा झालोय मी आता. खूप छान आहे. मी मुखदर्शन रांगेला उभा राहिलो. ज्या रांगेला उभा राहिलो तिथे एक 8-10 माणसं सोडून पुढे एक माणूस चालला होता आणि असा गोड गात होता ना, अरे काय त्याचा आवाज होता. हा हा हा. मी म्हणायचो हे आपल्या जिल्ह्यातलं तर नसावं का? असं गोड गायचं. आवगे गरजे पंढरपूर, चालला नामाचा असं घोड गायचं. ती रांग अशी अशी फिरत होती ना, अशी अशी फिरत. ती माझ्या समोर आला असा, पण ओळखला नाही बरं त्याला मी, कोण असेल कोण जाणे. अगदी जवळ आला हो माझ्या. टाळ घोषकानी असं म्हणत म्हणत माझ्या जवळनं गेला. माझा दृष्टांत संपतो इथं. त्याच्या तोंडाचा इतका घाण वास आला. मग म्हटलं 100% आमच्या जिल्ह्यातलं दिसतंय. अरे याच्या दृष्टीमध्ये कधी भगवंताच्या विषमताच नाही. कोणी पण यावं देवाजवळ, ओ कधी त्याला विषमताच नाही. त्याची दृष्टी समाय असं सुंदर दैवत या वारकरी संप्रदायाला मिळालं. आणि पुढं या वारकरी संप्रदायाला एक ज्ञानोबांसारखी आई मिळाली आणि तुकोबांसारखा बाप मिळाला गेला. काय शब्द ऐका. टाळीच वाजवू नका, भजन करताना टाळी वाजवा. वेदशास्त्र देती बाई, वेदशास्त्र देती बाई, वेदशास्त्र देती बाई, हाय वेदशास्त्र देती बाई, म्हणती ज्ञानाबाई आई, ज्ञानाबाई आई, ज्ञानाबाई आई. म्हणत ज्ञानाबाई आई, ज्ञानाबाई आई, ज्ञानाबाई आई. म्हणती ज्ञानाबाई आई, म्हणती
सुंदर माऊली या वारकरी संप्रदायाला मिळाली गेली. म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझिया पाऊली, या कारणे मी सावली न संडी तुझी. ऐका हो, आई वेगळी, माय वेगळी, माता वेगळी आणि माऊली वेगळी. जन्म देते तिला आई म्हणावं, संस्कार करते तिला माता म्हणावं आणि उद्धार करते तिला माऊली म्हणावं. जिने या जगाचा उद्धार केला ही वारकरी संप्रदायाची आई. तिला कधी ज्ञानाबाई म्हणा, तिला कधी ज्ञानाई म्हणा, तिला कधी ज्ञानदेवी म्हणा, अथवा तिला कधी माऊली म्हणा. अख्ख्या महाराष्ट्राच्या वारकऱ्यांची जी आई होते तिचं नाव ज्ञानाबाई आहे. म्हणून ज्ञानोबरांच्या मुखातले शब्द सुद्धा त्याच पद्धतीचे आहेत. जणू एखादी स्त्री अतिशय अंतकरणातून प्रेमपूर्वक ज्याला भाषा बोलते ना, ती भाषा संत ज्ञानोबांची आहे. साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, असे शब्द माझ्या संत ज्ञानोबांच्या मुखातून. म्हणून एक सांगू, ज्ञानोबांचा जो ज्ञानेश्वरीचा जो वाचक आहे त्या वाचकाची भाषा ही मित भाषा होत असते. ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीचा जो वाचक आहे तो कधी मोठ्या आवाजामध्ये बोलत नाही कुणाला, त्याला कधी राग येत नाही, शिव्या हा विषय त्याच्याकडे नाहीच, कधीच नाही. आपण तर आळंदीला असताना, बरोबर आहे ना, मग तो दृष्टिकोन आपण ठेवून पूजनीय मारुती बाबा कुरेकरांच्याकडे पाहूया. याचं नाव मित भाषा आहे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये अनेकदा जी नावाचा शब्द वापरतात. जी, पूर्वीची माणसं हाक मारल्यावर जी म्हणायची. वैकुंठवासी गुरुदेव पारणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळूकरांना जी म्हणलं तर बरं वाटायचं, अन्यथा बरं वाटायचं नाही. कारण ही ज्ञानेश्वरी जगलेली माणसं होती, जगलेली माणसं होती. एका एका अक्षरामध्ये भरला माझा रमाकांत. साधी शब्द साधे आहेत का ज्ञानोबरांचे? ही अक्षरं नव्हती दे का? ब्रह्मसाम्राज्य दीपिका, साधी नाहीत अक्षर. ज्ञानोबरांची अक्षर म्हणजे ज्ञानोबरांचे मंत्र आहेत. म्हणून अतुलजी बाबा, मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, ज्या घरामध्ये 2 वेळा मोठमोठ्यानं ज्ञानेश्वरी वाचली जाते, ज्या घरामध्ये मोठमोठ्यानं 2 वेळा ज्ञानेश्वरी वाचली जाते, त्या घराला नारायण नागबली त्रिपिंडी श्राद्ध करण्याची गरजच लागत नाही, कारण ते राहतच नाही घरामध्ये. काय ही अक्षरातली ताकद आहे, ही मंत्रातली ताकद आहे, साधे मंत्र नाहीत. म्हणून मी परवा बोललो, आपण कार्यक्रमाच्या तिथं असताना मी बोललो की मी नारायण बर्वे यांचं एक पुस्तक वाचलं. हे बापटाने लिहिलं होतं. छत्रपती संभाजीनगरला ते पुस्तक मला पाहायला मिळालं. त्या पुस्तकाचं नाव होतं ज्ञानेश्वरीतली मंत्रविद्या असं पुस्तक होतं. ज्ञानेश्वरीतली मंत्रविद्या. व त्याच्यात उल्लेख त्यांनी सुंदर केला की ज्याला कुणाला मणक्याचा त्रास होत असेल अशा लोकांनी ज्ञानेश्वरीतल्या 10व्या अध्यायातल्या पहिल्या 5 ओव्याचं पाठ करायचे. 5 ओव्याची पाठ. नमो विशद बोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया. 5 ओव्यांचे पाठ दिवसातून 100 वेळा केले तर 40 दिवसाच्या आत मणक्याचा आजार 60% बरा झाला पाहिजे. ही अक्षरातली ताकद आहे. मला एकानं हे विधान केलं, म्हणे महाराज तुम्ही अंधश्रद्धा करता का, निर्माण करता का? निर्मूलन करा, निर्माण का करताय? मी म्हणलं ही अंधश्रद्धा नाही हो. अहो गावानं मंदिर बांधलं 1 कोटीचं, 10 लाखाचं सिंहासन केलं आणि 5 लाखाच्या मूर्ती जयपूरवरून मागवल्या. आदल्या दिवशी 12 ब्राह्मण मंडळी आली, होम पेटला गेला, मिरवणूक निघाली गेली, मूर्ती धान्यामध्ये ठेवल्या गेल्या. रात्रभर मंत्रविधी सुरूच होता. सकाळी एक महात्मा आला, ग्रामस्थांच्या वतीनं ती मूर्ती उचलली गेली, सिंहासनावर मांडली गेली. ब्रह्मवृंदांचे मंत्रघोष चालूच होते आणि यांच्या मंत्राच्या ताकदीवर आणि त्या महात्म्याच्या स्पर्शानं दगडाच्या पाषाणाच्या मूर्तीमध्ये प्राण आला आणि लाखो लोकांच्या दर्शनाकरता ती मूर्ती सज्ज झाली. जर ब्राह्मणांच्या मंत्रानं जर पाषाणाच्या मूर्तीमध्ये जर प्राण येत असेल तर वाक्य लक्षात ठेवा, ज्ञानोबांच्या मंत्रानं आजार बरे होत नाहीत का? झालेच पाहिजेत. एवढी सोपी सुंदर ज्ञानेश्वरी आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, 50 वर्ष चाललेलं आहे.
माझी तर प्रामाणिक इच्छा आहे. मी एक परवा गाव कुठलं तरी पाहिलं, प्रत्येकाच्या घराघरात ज्ञानेश्वरी होती, घराघरात ज्ञानेश्वरी होती. म्हणून 50व्या वर्षी संकल्प करा, एवढा मोठा खर्च केला, त्यातनं एक संकल्प करा की एक ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ माझ्या घरामध्ये असावा. आणि रोज उठून स्नान संध्या आटोपल्यानंतर नको वाचायला, फक्त ती ज्ञानेश्वरी अशी अलगद उचला. एखादं 2-2.5 महिन्याचं बाळ असं अलगद उचलतो ना, असं इतकं प्रेमानं उचला, अशी छातीशी धरा, सगळी सुख दुःख सांगा आणि ते ग्रंथ पुन्हा आहे तिथं ठेवा आणि कामाशी निघून जा. एक 6 महिन्यामध्ये तुमच्या कुटुंबात काही फरक पडतो हे पुढल्या वर्षी येऊन सांगा. ही ज्ञानेश्वरी सांगत आहे, मी नाही काही बोलत. टाळी वाजवू नका, ग्रंथ घरात आणा म्हणून सांगतोय 10 वेळा मी तुम्हाला. ज्ञानेश्वरी वाचा. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. कायमी पतित कीर्तिमान, कायमी पतित कीर्तिमान, कायमी पतित कीर्तिमान, कायमी पतित कीर्तिमान. अवतार तुम्हारा धराया कारण, अवतार तुम्हारा कायमे पतित कीर्तिमान, कायमे पतित कीर्तिमान, कायमे पतित कीर्तिमान, कायमे पतित कीर्तिमान. अवतार तुम्हारा, अवतार तुम्हारा धराया वारकरी संप्रदायाला बाप मिळाला तो संत तुकोबांच्या रूपाने मिळाला. आणि याच तुकोबांच्या गोड अशा गाथ्यामध्ये काही अभंग स्वार्थी जीवा करता, परार्थी जीवा करता, नामपर, संतपर, स्थितीपर, उपदेशपर, करुणापर, मागणीपर, आंधळे, पांगुळे, बारुड, गवळणी असा अनेक समुच्चय ज्यांच्या गाथ्यामध्ये पाहता येतो. आणि याच गाथ्यामध्ये एक उपदेश नावाचं सुंदर प्रकरण आहे. तुकोबरे उपदेश करतायत या जनाला, या जगताला. अभंग 2 बाजूने हा तयार झाला, अभंग 2 बाजून तयार झाला. मी एवढंच बोलणार महाराज, कारण आपला चॅप्टरच वेगळा आहे. उद्यापासून खूप मोठं मोठं ऐकाय तुम्हाला मिळेल. 2 बाजून तयार झाला. लक्ष असावं खूप, श्रोत्यांचं इतकं बारीक लक्ष कीर्तनामध्ये असावं ना. बस 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 बस. आमच्याकडे काय भानगड माहिती आहे का, ऐकायचं, छान ऐकायचं, उठल्या उठल्या सगळं झाडायचं. ऐका, खूप बारीक लक्ष असावं कीर्तनामध्ये. याच्या 2 बाजू आहेत. त्यातली पहिली एक बाजू सांगतो, या अभंगाची पीठिका, अभंग तयार का होतो हा. पहिला मुद्दा, काही त्रिविध तापानं तापलेले, संसाराच्या दुःखानं दुखवलेले, ज्यांच्या जीवनामध्ये परमार्थाची कटुता होती, त्या जीवाला परमार्थ गोड लागला. आणि असा एक वर्ग परमार्थाकरता मन धाव घेताना धावत 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 संत तुकोबांच्या जवळ आला आणि परमार्थातलं मार्गदर्शन विचारू लागला. तुकोबांचे अभंग तयार. महाराज लगेच बोलले, करी ऐसी धावा धावी चित्त लावी चरणावी. महाराज सांगता धावा धावी करू नका, मग काय करू, भगवत चरणाशी तुम्ही चित्त लावा. ज्ञानोबराय म्हणतात ठाईचा बैसोनी करा एक चित्त, आणि तुकोबराय म्हणतात चित्त लावी चरणावी. महाराज बरोबर आहे, हा दोन्ही मुद्दे लक्षात असावे. ठाईचा बैसोनी करा एक चित्त, आणि तुकोबराय म्हणतात चित्त लावी चरणापी. एकाने विचार प्रश्न केला, का हो महाराज, म्हणे काय, या देवाच्या चरणाशी आम्ही चित्त लावलं, आम्हाला काय मिळेल. म्हणजे तुकोबरायांचं इतकं छान उत्तर आहे यासाठी.
मग तो माझा माय बाप, मग तो माझा माय बाप, मग तो मग तो मग तो माय मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोनी माझा माय बाप तुमचं ताप दैन्य दारिद्र्य दुःख हिरावून घेतो आणि सुखच सुख तुमच्या पदराशी देतोय. तुकोबरानं प्रश्न केला, महाराज हे कुणी सांगितलंय? महाराज म्हणतायत आलो याचं कारण असे, याच्यापेक्षा वेगळं काहीच काम घेऊन आलो नाही. मग सांगा ना महाराज, हा गोड परमार्थ करायची प्रामाणिक इच्छा आहे, तो कसा करावा हे तुम्ही आम्हाला कळवावं. महाराज म्हणतात एक काम करा. म्हणे काय? तुम्ही खाली बसा. म्हणे का? जो सांगणारा आहे त्यानं उभं राहावं, जे ऐकणारे आहेत त्यांनी खाली बसावं. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, ही मर्यादा तुकोबरांनी पाडून दिली आमच्या करता आणि ती मंडळी सगळी हो खाली बसली. हा एक पॅटर्न झाला, अभंगाशी आला. आता क्रमांक 2, तुकोबरांचे मृदुंग वादक लोहगावचे सोनबा ठाकूर. ध्रुपद मंडळामध्ये काम करणारी माणसं तुकोबरांच्या सोबत होती. हा, मल्हारपंत कुलकर्णी, गंगाजीबुवा मवाळ, गवरसेठ वाणी, संताजी जगनाडे, रामेश्वर शास्त्री, शिवबा कासार, मानाजी येलवाडीकर, सोनबा ठाकूर अशी त्यांची नावं होती. साधी नव्हती ती माणसं. तुकोबरांचे मृदुंग वादक, त्यांचं नाव होतं सोनबा ठाकूर लोहगावकर, जिथं आता विमानतळ आहे पुण्याला. आणि महाराज लोहगावला फिरत फिरत आले आणि मंदिरात आले. बघता बघता परिसर जमा झाला, टाळकरी सगळे जमा झाले आणि महाराजांचं कीर्तन उभा राहिलं गेलं. आणि विना घेतला आणि डोळे उघडून तुकोबरांनी समोर पाहिलं तर टाळकरी सगळे उभा आहेत, पण मृदुंग वाजवायला कोण नाही. आणि म्हणून रामेश्वर शास्त्रींना विचारलं, शास्त्री सोनबाला माहीत नाही का गावात सप्ताह येते, का गावात वाजवायला यायचं नाही? म्हणजे असं त्या काळात नव्हतं, आत्ता होतं. बोलवा ना त्यांना. म्हणून एक जण धावत आल्यानं सांगितलं, महाराज म्हणे काय? सोनबा ठाकूर तापांना फणफणले आहेत, उठता येत नाही, बसता येत नाही, 4 दिवस झालं अंथरुणाशी खेळू नाहीत. वाईट वाटलं तुकोबरांना. आणि रामकृष्ण हरी म्हटले तुकाराम महाराज डोळे झाकून, आणि मृदुंगावर थाप पडली. आणि डोळे उघडून समोर पाहता तू सोनबा ठाकूर पखावज वाजवत होते. केवढा मोठा आनंद झाला तुकोबरांना. आणि भजन झालं आणि भजन थांबलं आणि सेवेसाठी निवडला जो अभंग, तो आज सेवेसाठी घेतलेला अभंग आहे. त्या अभंगाचं पहिलं चरण. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव
निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास. अभंगाचं पहिलं चरण सांगतोय. अभंगाच्या भावार्थाला आलो बरं कमी. आता लक्ष ठेवा. सोनबा ठाकूरांनी कीर्तन सगळं वाजवलं. झालं कीर्तन संत तुकोबरायांचं आणि महाराज खाली बसले. नियमाप्रमाणे टाळकरी तुकोबरायांच्या पाया पडायला आले. पाया पडे जण एकमेका तुकोबराय त्यांच्या पाया पडत होते. आणि बघता क्षणी सोनबा ठाकूर निघून गेले. थांबले नाहीत आणि घरी गेले निघून. तुकोबरायांना एवढं मोठं दुःख झालं आणि शास्त्रीने हाक मारली. रामेश्वर शास्त्री जी महाराज इकडे या. म्हणे काय? सोनबा माझ्यावर नाराज झालाय. मी काय बोललो नाही त्याला. काय माझं चुकलंय मला काही कळत नाही. त्याला बोलावून आणा. मला क्षमा मागायची त्याच्यावर. तो उशिरा आला आणि कीर्तन झालं की लगेच निघून गेला. मला बरं नाही वाटलं. रामेश्वर शास्त्रींना राग आला सोनबा ठाकूरांचा. आणि शास्त्री धावत 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 सोनबा ठाकूरांच्या घरी आले. कडी वाजवली खाड 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 खाड. आणि सोनबा ठाकूरांचा पुतण्या उठला आणि धावत दरवाजाच्या जवळ आला. आणि दरवाजा उघडून समोर पाहतो तो कोण? रामेश्वर शास्त्री होते. तिथंच 10 दिवशी कोसळ्यांच्या चरणाला मिठी मारली. शास्त्री माझ्या घरी पाय लागले तुमचे. रामेश्वर शास्त्री ओरडले, उठ. सोनबा कुठं आहेत? म्हणे झोपलेत. कळतं का काय त्यांना? एवढं छान कीर्तन वाजवलं आणि तुकोबरायांची न भेट घेता निघून माघारी आले. तुकोबरायांना किती मोठा राग आला महाराजांना. कुठं आहे सोनबा? तो पोरगा मोठ्यानं रडू लागला आणि हात धरून सांगू लागला, शास्त्री ऐका, माझ्या बाबांची प्रकृती 4 दिवस झालं खूप गंभीर आहे. ताप उतरत नाही त्यांचा. उठता बसता येत नाही त्यांना. ते कीर्तन वाजवायला आलेच नाहीत. तर तुम्ही आले कसं म्हणता? मी त्यांच्या उशाला बसलोय 4 तास झालं. गप. आणि धावत गेली. कुठं आहेत सोनबा? सोनबा विव्हळत होते. शास्त्रींनी असा मानेखाली हात घातला आणि उठवून बसवलं. काय कळतं का सोनबा? एवढं कीर्तन छान वाजवलं तुकोबरायांचं आणि न भेटता निघून आला. आपल्या तुकोबरायांना किती मोठं दुःख झालं बघा बरं. सोनबा ठाकूरांनी खुंद का आला आणि सांगू लागले, शास्त्री मी आलोच नाही कीर्तनाला. खोटं बोलता. खरंच नाही मी आलो. खरंच नाही आलो वाजवायला कीर्तन. आणि मग मात्र शास्त्रींना कळेन असं झालं. लक्षात गणित त्यांच्या आलं आणि शास्त्रींनी अलगद सोनबाना उचललं आणि तुकोबरायांच्या पुढे आणून ठेवलं. महाराज आणलं बरं का सोनबाला. तुकोबराय म्हणतात, सोनबा काय माझ्यावर रागवला? मी माफी मागू का तुमची? मला न भेटता तुम्ही निघून गेला. मला वाईट वाटलं खूप. एवढं कीर्तन छान वाजवलं. सोनबा ओरडले मोठ्यानं, महाराज हो कीर्तन मी नाही वाजवलं तुमचं. मी आलोच नाही मंडपामध्ये, आलोच नाही या मंदिरामध्ये. मी नाही तुमचं कीर्तन वाजवलं. आणि लक्षात आलं शास्त्रींच्या. तुकोबराय म्हणतात, बघा सोनबा कसं खोटं बोलतोय शास्त्री. शास्त्री म्हणतात, सोनबा खोटं बोलत नाही, सोनबा खरं बोलतोय. काय बोलता? म्हणे हो. अहो महाराज, आज तुमचं जे कीर्तन जे वाजवलं ते लोहगावच्या सोनबा ठाकूरांना नाही वाजवलं. मग पंढरपुराचा सोनबा ठाकूर तुमचं कीर्तन वाजवायला आज इथं आलेला होता. आणि मग मात्र याचं दुःख माझ्या संत तुकोबरायांच्या जीवाला खूप लागलं. कोण्या जन्मीचं पाप. अरे विश्वाच्या मालकाला माझं कीर्तन वाजवायला यावं लागलं. कोण्या जन्मीचं माझं पाप. शास्त्री म्हणतात, महाराज पाप नाही, हे खूप मोठं पुण्य आहे. आणि आता आम्ही तुमचं ऐकणार नाही. तुम्ही असंच खाली बसा. शास्त्रींनी सगळ्या लोकांना उठून उभा केलं. शास्त्रींनी हातामध्ये आरती घेतली. आता आम्ही तुमची आरती करणार. आणि तुकोबरायांच्या पुढे शास्त्री उभा राहून म्हणू लागले, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. निष्ठा. आता अभंग असा गोड आहे बघा. अभंगाला चरण 3च आहेत. छोटा छोटा अभंग, 3 चरणाचा अभंग, तुकोबरायांचा छोटा अभंग. आणि या अभंगामध्ये तुकोबराया तुम्हाला गोड परमार्थ करण्याकरता काही विशिष्ट गुण सांगतात. ते गुण आहेत 7 गुण. त्यातला पहिला जो गुण आहे तो अभंगाच्या पहिल्या चरणातला पहिला शब्द आहे. त्या गुणाचं नाव आहे
निष्ठा. निष्ठा ठ ठशातलाय, तर टरबुजातला नाही. तर टरबुजातला असता तर हळूहळू निष्ठा असं झालं असतं. महाराज एवढे मजबूत बोलले ना, निष्ठा नावाचा गुण सांगितला. मंडळी ऐकावं, पण या निष्ठेमध्ये दोन प्रकार पडले. एक सामान्य निष्ठा आणि दुसरी विशेष निष्ठा. सामान्य निष्ठेला परमार्थामध्ये कवडीची किंमत नाही आणि विशेष निष्ठेला परमार्थामध्ये खूप मोलाची किंमत आहे. मग सामान्य निष्ठा कशाला म्हणावं आणि विशेष निष्ठा कशाला म्हणावं? ऐकताय ना? सामान्य निष्ठा याला म्हणावं. या वर्षी त्या वर्षीला मांडवात येऊन कीर्तन ऐकतो, त्याचं नाव सामान्य निष्ठा. गावात टाळ वाजला की हो म्हणतो सप्ताह सुरू झाला वाटतं, याचं नाव सामान्य निष्ठा. काही काही माणसं अशी इतकी विचित्र असतात, त्याला तमोगुणातली माणसं म्हणतात. बहुतांशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावात ही तमोगुणातली माणसं आहेत. सोनगाव सोडून प्रत्येक गावात माणसं पाहायला मिळतात. सामान्य निष्ठा आणखीन जरा जवळ नेऊन सांगू. एका चहाच्या कपात अक्का हरिपाठ करतो, त्याचं नाव सामान्य निष्ठा. अजून काय जवळ येऊन सांगू? हा, सुंदर ते ध्यान बेवडे क्रकटावरी ठेवून या. ठेवला का तुळची हरगळा का शेपता झाला का मकर कुंडल अरे आणला का तुका म्हणे माझी ह्याची सर्व सुख प्या आणजा. याचं नाव सामान्य निष्ठा. आणि विशेष निष्ठा याला म्हणावं जो देवा करता आईचा, वडिलाचा, भावाचा, स्वामीचा, गुरुचा जो देवा करता त्याग करतो, याचं नाव विशेष निष्ठा आहे. आणि सिद्धांत सांगतो याचा, सामान्य निष्ठेवर विशेष निष्ठा ही मात करत असते, तिला किंमत नाही. अजूनही बारीक आहे का? मी काही 5 मुद्दे मांडतो तुमच्या लक्षात येण्याकरता. पत्नीची पतीवर निष्ठा, पुत्राची पित्यावर निष्ठा, भावाची भावावरील निष्ठा, सेवकाची स्वामीवरील निष्ठा आणि शिष्याची गुरुवरील निष्ठा. मी सामान्य निष्ठेतल्या बाजू मांडतो. सामान्य निष्ठेतल्या पत्नीची पतीवर निष्ठा सीतामाई आणि प्रभू रामचंद्र, पुत्राची पित्यावर निष्ठा दशरथ आणि प्रभू रामचंद्र, भावाची भावावर निष्ठा राम आणि भरत, ज्याला विदाऊट इलेक्शनची सीट मिळाली पण खुर्चीवर नाही बसला तो भरत, सेवकाची स्वामीवर निष्ठा हनुमंतराया आणि प्रभू रामचंद्र आणि शिष्याची गुरुवर निष्ठा निवृत्तीनाथ महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज. निवृत्तीने दिदले माझे हाती देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी रोजी. आता तुम्ही म्हणाल, जर डोकं लावलं असलं तर बरं का, तुम्ही म्हणाल सामान्य निष्ठेला परमार्थामध्ये जर कवडी इतकी किंमत नसेल तर सामान्य निष्ठेमध्ये सीतामाई प्रभू रामचंद्र भरत प्रभू रामचंद्र आलेच कसे? याच्या सुद्धा विशेष निष्ठा मात करते, तो मुद्दा आहे माझा. त्याला परमार्थ म्हणतात. आणि असा परमार्थ करा. मग कसा? अरे सीतामाईंचा प्रभू रामचंद्रावर नितांत प्रेम, नितांत भक्ती, नितांत निष्ठा होती. ते त्रिजटा म्हणायची आईसाहेब रावण नाही मरणार, आईसाहेब रावण नाही मरणार. पण का नाही मरणार? अहो, ज्या रावणाच्या हृदयामध्ये सीतामाई आहे, जो रावण सीतामाईचा जप करतोय, त्या रावणाचं हृदय भगवंत बंद कसं पाडतील? पण माझ्या सीतामाईचा एवढा विश्वास, सीतामाईचं एवढं प्रेम, तू काही पण सांग, माझा प्रभू रामराय मला मुराळी येतो का नाही घ्यायला बघ. हे प्रेम आहे, हा विश्वास आहे, ही निष्ठा आहे. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला मान्य आहेत. पण मंडळी, हरिविजयामध्ये या प्रसंग लक्षामध्ये येतो की ज्यावेळी भगवान परमात्मा कृष्ण गोकुळ सोडून मथुरेला निघाला, त्यावेळेला अनेक याज्ञिक आणि याज्ञिकांच्या पत्न्या वेड्या झाल्या, देहावर न गेल्या, अंगावरी वस्त्र गळाली त्यांच्या देहावर नसल्यामुळं. आणि एका याज्ञिकानं पाहिलं आपल्या पत्नीची अवस्था, अंगा वस्त्र नाही तिच्या, धावतच गेला आणि आपल्या पत्नीच्या अंगा वस्त्र टाकलं, तिला गुंडाळली आणि ओढत ओढत तिला घरी घेऊन आला. ज्या क्षणी घरात आली त्या क्षणी ती देहावर आली आणि मोठ्यानं हंबरडा फोडला आणि धावू लागली, पकडा धरा, पकडा आडवा अशी करायची. तो नवरा तिला अडवत राहायचा. आणि बघता बघता राग आला त्या नवऱ्याचा आणि मोठ्यानं ओरडली, अहो चला ना तुम्ही पण, त्याला अडवा ना. तो म्हणतो शांत हो. ती प्रश्न करते, निश्चित तुम्हाला म्हणायचंय काय? त्याला याज्ञिक आपल्या पत्नीला म्हणतो, मला इतकंच म्हणायचे, घरात शांत बस, तुझ्या या देहावर माझा अधिकार आहे, कृष्णाचा नाही. ती याज्ञिकाची पत्नी खदखद हसते, काय मूर्ख आहे माझा नवरा. अरे या देहावर
एका देवाखेरीज कोणाचाच अधिकार नाही. आणि हा कोण म्हणणारी एका याज्ञिकाची पत्नी एका भगवान परमात्मा कृष्णाकरता आपल्या पतीचा त्याग केला आणि आपला देह भगवत चरणी समर्पित केला. याचं नाव विशेष निष्ठा आहे महाराज. याचं नाव विशेष निष्ठा. देवा करता पतीचा त्याग. हे फक्त ऐकायचे बरं का, डोक्यात नाही लय धरायचं. डोक्यात ती म्हणाला आम्ही येडा आहे होय. आणि आम्हाला त्याग होतो का? छा अहो, गावात सप्ताह सुरू झाला आणि एक सदग्रस्त घरातनं हळूच चपल्या घालू लागला बायकोचा डोळा चुकून. कीर्तनाला यासाठी बायको मागच्या दाराला भांडी घासत होती. तुम्हाला माहिती आहे का पुढलं घर मागलं घर? आता हल्ली बंगल्यामुळे काही कळत नाही तसलं. मागल्या दाराला भांडी घासत होती. बायकोनं विचार केला आज गिराईक बहुतेक सप्त्याकडे निघाले बरं का. तशी ओरडली, कुठं निघाला? तुम्हाला कीर्तनाला. नका जाऊ. जातो ना, अजिबात नाही. आता संजय भुवनचा आहे, मरू द्या त्याला, ह्याला जगू. सहज बोलते, मरू द्या त्याला. तो म्हणतो जाणार. तिचा दोष नाही हो, ती खूप निरागस आहे हो. तिला दोष नाही. तिला माहित आहे आपलं गिराईक भोसाट आहे. सप्त्याकडे गेलं तर कार्यकर्ते रातभर गळ्यात ह्याच्या इना देतील, निघून जातील झोपायला. सकाळी कामाची बॉम्ब होऊन जाईल. हुशारच आहे होती, अतिशय हुशार. जाऊ देत, माझा तो मुद्दा नाही. देवा करता पतीचा त्याग. पुढं पुत्राची पित्यावर निष्ठा. दशरथ आणि प्रभू रामचंद्र नितांत प्रेम प्रभू रामांचं आहे वडिलांच्यावर आणि त्यांचंही प्रभू रामांच्यावर आहे. सगळं आहे. पण मंडळी, भागवत वाचला की लक्षामध्ये येते गोष्ट आपणास माहीत आहे. त्यांचं नाव आहे भक्त प्रल्हाद. एका देवा करता, अरे बाप मेला याचं दुःख नाही, पण देव मिळाला याचं सुख झालं. याचं नाव विशेष निष्ठा आहे. देवा करता बापाचा त्याग आहे. क्रमांक 3, भावाची भावावर निष्ठा. राम आणि भरत, नितांत प्रेम भरतांचं प्रभू रामचंद्रांच्यावर आणि प्रभू रामांचं भरतांच्यावर. 14 वर्ष गादीला स्पर्श नाही केला. माझ्या प्रभू रामाची गादी आहे, याचं नाव निष्ठा. आणि प्रभू रामांचं इतकी निष्ठा आहे काय, ज्याला प्रभू रामराय संध्याकाळी झोपायचे ना, एक पाय हनुमंतरायांनी चेपावा, एक पाय लक्ष्मणाने चेपावा. देवाची सुंदर झोप लागलेली असायची आणि भगवंताची ओट मात्र हलत असायची. हनुमंतराय विचारतायत लक्ष्मणा, म्हणे काय देवाची झोप लागली नाही का? लागली. मग ओठ का हलतात? मला काहीच माहीत नाही. हरकत नाही. हळूहळू हनुमंतराय आले आणि देवाच्या ओटाला कान लावला तर आतून स्वर येत होता, भरत 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 भरत. प्रभू रामराया भरताचा जप करतात आणि भरत प्रभू रामांचा जप करतायत. हे प्रेम आहे, बंधू प्रेम आहे. पण मंडळी, या रामायणामध्ये असा उल्लेख आला की रावणाचा सक्का भाव विभीषण, त्याला म्हणता आलं असतं, हे रावण दादा, तू आहे, मी आहे, कुंभकर्ण आहे, इंद्रजित आहे, छाल मारून टाकू तो राम. लक्ष्मण, पत्नी सीतामाई तुझी पत्नी होईल, अयोध्या आपल्या हातात येईल. पण एका देवा करता, एका प्रभू रामांच्या करता सख्या भावाचा त्याग केला. त्यांचं नाव विभीषण आहे. देवा करता भावाचा त्याग, याचं नाव विशेष निष्ठा आहे. क्रमांक 4, सेवकाची स्वामीवर निष्ठा. हनुमंतराया आणि प्रभू रामचंद्र वेळे अभावी दास्यत्व निकट हनुमंते पै केले. हनुमंतरायासारखं प्रभू रामांची सेवा कोणी करावी नाही आणि भक्ती तिथंच बघावी. इतकी महिला मंडळ हनुमंतरायाची खूप सेवा. एक आख्यायिका वाचली मी, खूप छान आहे. गुरुवर्य प्रमोदजी महाराज जगताप तथा अण्णा खूप छान सांगतात. सीतामाई आईसाहेब आरशासमोर खाली बसून करंडातलं कुंकू कपाळी लावत होत्या. याचा एक अर्थ होतो, कुंकू लावणारी जी स्त्री असते तिला खाली बसूनच कुंकू लावावं लागतं. उभं राहून कुंकू लावता येत नाही. टिकली कुठं पण लागते, स्पीड ब्रेकरवर ह्याच्यावर कुठं पण लागते. अशा कुंकू लावायची, अशी मान हलायची, असं करायचं. हनुमंतराय पाठीशी उभा होते. हनुमंतराय मोठ्यानं ओरडले, काय चाललंय आई साहेब? अरे सीतामाईना इतका राग आला. ओ हनुमंतरायांचा खूप राग आला. आणि मुळे गंमत सांगू का महाराज, सीतामाई हनुमंतरायांचा रागरागच करायच्या, खूप रागराग करायच्या.
असतं असं एखादं रागरागच करायच्या सीतामाई खूप. मग रागराग करण्याचं कारण काही सीतामाई वेड्या होत्या का? अजिबात नाही. मग अहो हनुमंतरायांना कळतच नव्हतं सीतामाई आणि प्रभू रामचंद्र या दोघांना हनुमंतराय कधी प्रायव्हसी देतच नव्हते, एकांत देतच नव्हते. दोघं बोलायला लागले की मधी शिरायचं, जय श्रीराम. आई साहेबांनी कारण नवरा बायको आहे बोलू का नको आम्ही, हा जय श्रीराम. आईसाहेब मोठ्यानं ओरडल्या, सिंदूर लावते सिंदूर. हनुमंताने प्रश्न माघारी केला, आईसाहेब हा सिंदूर का लावता तू? आईसाहेब हसल्या, म्हणजे ब्रह्मचारी आहेस ना, काही गरज आहे का तुला या विषयाची? त्यांनाच गरज असते, तुला काय गरज आहे का त्याची? हा सिंदूर आहे हा सिंदूर. पण का लावतात? सीतामाई सांगतात, हनुमंता मी जेवढा ढळक 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 सिंदूर लावेन ना तेवढे माझे भगवान प्रभू रामराया माझ्यावर प्रेम करतात रे, म्हणून मी सिंदूर लावते. आणि हनुमंतराय गप्प झाले या उत्तरानं, लांब निघून गेले. एकच विचार, अरे या सीतामाईपेक्षा या प्रभू रामाची सेवा मी जास्त करतो, तरी सुद्धा हा प्रभू रामराया माझ्यावर प्रेम कमी करतो आणि सीतामाईवर जास्त करतो. याचं कारण मला आज कळालं, सीतामाई सिंदूर लावते आणि मी लावतच नाही. आता किती किलो विकत आणला हे मला विचारू नका, पण सिंदूर आणला आणि पायाच्या नखापासून डोईपर्यंत सगळ्या अंगाला सिंदूर चोळला. आणि हनुमंतराया प्रभू रामांच्या पुढे गेले, जय श्रीराम. प्रभू रामराय म्हणतात, हे नवीन कार्टून कुठलं आले आपल्याकडं आज? म्हणजे मला ओळखलं नाही? म्हणजे नाही ओळखलं, मी तुमचा हनुमंता. अरे हनुमंता हे काय हे काय? आई साहेबांनी एवढं एवढं लावलं, इतकं प्रेम करता, आता अंगालाच लावले, माझ्यावर किती प्रेम कराल? भगवंताचे डोळे भरून आले, पापण्या ओल्या झाल्या. परमात्मा माझा धावत गेला, हनुमंतांना घट्ट मिठी मारली आणि माझा परमात्मा मोठ्यानं ओरडला, हनुमंता या जगतामध्ये आजपासून तुझा जय जयकार होईल, तो बजरंगा या नावानं होईल. म्हणून आजही आमचा समाज बजरंग बले की जय असं म्हणत असतो. काय प्रेम सांगू, किती प्रेम सांगू. एवढं हनुमंतरायांचं प्रभू रामचंद्रांच्यावरचं मोठं प्रेम, पण तरी सुद्धा दासबोध वाचा की लक्षात येते, मंगळवेड्याचे दामाजी पंत, मंगळवेड्याच्या दामाजी पंतांनी पंढरीच्या पांडुरंगा करता स्वतःच्या स्वामीचा त्याग केला, याचं नाव विशेष निष्ठा आहे. आणि शेवटचा मुद्दा, शिष्याची गुरुवर निष्ठा. संत ज्ञानेश्वर महाराज आणि निवृत्तीनाथ महाराज, गुरुवर्य वैकुंठवासी बबनराव माने मास्तर. शिवाम रेडे. सदाशिवाचा अवतार, सदा शिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती, स्वामी निवृत्ती, स्वामी निवृत्ती दाता. ओ स्वामी निवृत्ती, स्वामी निवृत्ती, स्वामी निवृत्ती दाता. महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. सकमाधार, सकमाधार, सकमाजा ज्ञानेश्वर. ब्रह्मसोपान तो झाला. खूप मिक्स आहे बरं, खूप मिक्स आहे. ते कोणतरी मगाशी म्हणतो तर गायनाचार्य, मी गायनाचार्य नाही बरं, मी त्यांचं ऐकून फक्त म्हणतोय. हो, सातारा जिल्ह्याला रत्न महाराज खूप मोठी होऊन गेली, तुकाराम शिंदे, बबनराव माने मास्तर. आता याच्यापेक्षा तुमच्या माहिती करता सांगतो, आमच्या जिल्ह्यातल्या लोकांची नाही माहीतच नाही, तुम्हाला सांगतो. कीर्तनामध्ये संगीत नावाचा जो विषय आला, कीर्तनामध्ये ऐकलं महाराज, कीर्तनामध्ये संगीत नावाचा जो विषय आणला ना, ज्यांनी आणला त्यांचं नाव आहे या सातारा जिल्ह्यातलं रत्न
वैकुंठवासी खाशाबापू कोकाटे हे त्यांचं नाव आहे. मामासाहेबांच्या कीर्तनामध्ये बापू असायचे आणि बापूंची चाल पहिली व्हायची. बघता बघता मामासाहेबांना संगीताचं इतकं वेड लागलं आणि संगीतशास्त्र कीर्तनामध्ये अतिशय घुसलं गेलं, अतिशय गेलं. आणि संगीत कीर्तन म्हणजे संगीत नावाचं समीकरण झालं गेलं. याला एकमेव कारण खाशाबापू कोकाटे. मारुतीबुवा बागडे ही नावं आहेत या जिल्ह्यातली. अरे आभाळ एवढी माणसं आहेत, साधी नाहीत. मी पाठीमागच्या वर्षी त्या वाकडच्या अलीकडचा कोणता स्टाफ आहे काय बालवडे का बालवड काय बालेवाडीला कीर्तन केलं. चंद्रकांत महाराज वांजळे त्या कार्यक्रमाचे निवेदक होते. आणि एका अतिशय चांगल्या सदग्रस्ताचं माझ्यावर ज्यांचं प्रेम आहे त्यांची 75वी होती आणि त्यांची ग्रंथ तुला करण्याकरता कुरेकर बाबा आले होते. बाबा कीर्तनाला आणि तुकाराम अण्णा भूमकर माझं कीर्तन वाजवायला आणि रामकृष्ण हरी मी म्हटलं आणि मला कळालंच नाही त्यांनी काय वाजवलं. आणि वांजळे महाराज माझ्या कानात येऊन सांगू लागले की आज अण्णांचाही वाढदिवस आहे, पहिल्या शुभेच्छा त्यांना द्या म्हणजे जय विठ्ठल चांगलं होईल. हुशार हो, खूप हुशार माणसं. आणि मला सांगण्याचा माझा इत्यार्थ महाराज इतका की मी सहज बोलता असा तमाम समाज म्हणलेला हो. आणि सहज बोलता बोलता बोललो या पुणे जिल्ह्याचा मला खूप मोठा अभिमान आहे. म्हणे का तर या पुणे जिल्ह्यामध्ये ज्ञानोबा आणि पुणे जिल्ह्यामध्ये तुकोबा आहेत. अरे काय टाळी वाजली लोकांची. या पुणे जिल्ह्यामध्ये ज्ञानोबा, पुणे जिल्ह्यामध्ये तुकोबा, पुणे जिल्ह्यामध्ये सोपान काका. टाळ्यांचा गडगडाट झाला, शांत झाली. आणि मग म्हणालो मी सातारा जिल्ह्यातला आहे, मी छोटा नाही. याचं एकच कारण, अरे या सातारा जिल्ह्यातले हायबत बाबा आरफळकर हे त्यांचं नाव आहे, हे लक्षात साधारण. खूप कार्य मोठं आहे पण आपल्याला कळतच नाही. जाऊ द्या, पास्तांची माझी आपली थोडीशी आठवण होते मला कीर्तनामध्ये म्हणून थोडीशी आपली झलक दाखवली. हो, ज्ञानोबा आणि निवृत्तीनाथ महाराज नितांत प्रेम, नितांत भक्ती, नितांत निष्ठा. पण याच वामन अवतारामध्ये राजा बळी गुरु शुक्राचार्याला सांगतायत राजा नको दान देऊस, ऐक माझं. पण राजा ऐकत नाही. कमंडलू म्हटलं पाणी हातामध्ये घेऊन झारीमध्ये सोडतो राजा. पण बळीराजा स्वतःच्या गुरुचं ऐकत नाही. आढाला मनुनी आढाला मनुनी निष्ठाच बोलतोय अजूनही बाकी लय. बळीने आंधळा शुक्र केला. एका देवाकरता स्वतःच्या गुरुचा त्याग होतो. यांचं नाव राजा बळी आहे आणि याचं नाव विशेष निष्ठा आहे. याचा मुद्दा एकच मला सांगायचे. तुकोबराय म्हणतात तुम्हाला परमार्थ करायचं ना, विशेष निष्ठेनं करा, त्याग करायला शिका, म्हणजे तुमचा परमार्थ घडेल, अन्यथा परमार्थ घडणार नाही. क्रमांक 1. क्रमांक 2, दुसरा जो गुण सांगितला तो निष्ठावंत भाव. भाव नावाचा एक गुण सांगितला. भाव, परमार्थामध्ये भाव हवा आहे. मग हरिपाठामध्ये या भाव बळे आकळे एरवी ना कळे, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, भावे विन देव न कळे संदेह, पुढं आवडीने भावे भावे गावे गीत शुद्ध करो भावाच. आम्ही भावाचे पाहुणे भलते या. ओ भाव भाव भाव. ओ परमार्थातला भाव खूप महत्वाचा आहे, एक लक्षात ठेवा. निष्ठा पण हवी आहे, भाव पण हवा आहे. आणि तिसरा गुण उत्तरार्धामध्ये निर्धार हे वर्म चुकू नये.
महाराज सांगतात ते निर्धार नावाचं जे वर्म आहे ते चुकू नका. मग तिसरा जो गुण सांगितला त्या गुणाचं नाव आहे निर्धार. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात 3 गुण सांगितले. एक निष्ठा, डोकं चालवा बरं. एक निष्ठा, 2 भाव आणि तिसरा निर्धार. राहिले 4 गुण ते अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये आहेत. निष्काम, निश्चळ, विठ्ठले, विश्वास हे जरा बाजूला. पाहू नये वास अनेकांची हा बाजूला भाग आहे बर का. निष्काम, निश्चळ आणि विश्वास. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये 3 गुण आहेत. निष्ठा, भाव, निर्धार. आणि अभंगाच्या द्वितीय चरणात 3 गुण आहेत. लक्ष द्या बरं. निष्काम, निश्चळ आणि विश्वास. शाळेमध्ये प्रश्न यायचा योग्य जोड्या लावा अथवा योग्य जोड्या जुळवा. अगदी बरोबर आहे. चटणी भाकरी, कप बसी, नवरा बरोबर आहे. अगदी बरोबर. अगदी झालं. कीर्तन संपलंय माझं. बस बस. अभंगाच्या प्रथम चरणात 3 गुण आणि अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये 3 गुण. अभंगाच्या प्रथम चरणात पहिला गुण आहे त्या गुणाचं नाव आहे निष्ठा. आणि अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये पहिला गुण आहे त्या गुणाचं नाव आहे निष्काम. तुकोबाराय म्हणतात तुम्हाला गोड परमार्थ करायचं आहे ना तर तुमची निष्ठा ही निष्काम असावी. निष्ठेला सकामता आली परमार्थ होणार नाही. म्हणून निष्ठा तुमची निष्काम ठेवा. एक जोडी जुळली. अभंगाच्या पहिल्या चरणात दुसरा गुण आहे भाव आणि अभंगाच्या द्वितीय चरणात दुसरा गुण आहे निश्चळ. महाराज सांगतायत तुमचा भाव निश्चळ ठेवा. भाव चळला परमार्थ होणार नाही. भाव तुमचा निश्चळ असावा. अशी दुसरी जोडी जमली. आणि प्रथम चरणात तिसरा गुण आहे निर्धार आणि द्वितीय चरणात तिसरा गुण आहे विश्वास. महाराज सांगतात विश्वासाला निर्धार पक्का लागतो तर विश्वास टिकतो, अन्यथा विश्वास टिकत नाही. याचा अर्थ तुकोबाराय म्हणतात विश्वासाला निर्धार पक्का ठेवा, भाव तुमचा निश्चळ ठेवा आणि निष्ठा तुमची निष्काम ठेवा तर तुमचा गोड परमार्थ घडेल. आणि 7वा जो गुण आहे तो पाहू नये वास अनेकांची. वास याचा अर्थ होतो वाट. अनेकांची वाट पाहू नका. आज या रस्त्याला, आज त्या देवाला, आज या बुवांच्याकडं, आज त्या बुवांच्याकडं असं कुठल्याही गोष्टी न करता. म्हणजे याचा अर्थ काय तुकोबाराय म्हणतात त्या गुणाचं नाव आहे एकविधपणा. एकविधपणा. तुकोबाराय म्हणतात आमचं जीवन देह जावो अथवा राहू पांडुरंगी दृढ भाऊ एक धरला चित्ती आम्ही रुक्माईचा पती. आमच्या चित्तामध्ये एकच आहे रुक्माईचा पती. आमचा एक विधता सांगितलं. ज्ञानोबाराय 13वा अध्याय ओढा बरं. एकादशीचे दिवशी जो तुला पाडू महासी ते तुलाच नागासी. पंचमीच्या दिवशी चौथ मोटकी पाहे आणि गणेशाची होये चावदसी म्हणे माये तुझाची ओ दुर्गे. पाठी सोमवार पावे बेले सिलिंगा धाबे ऐसा एकुलाची आगवे जोगावी. होया पाहून घ्या तुम्ही 13व्या अध्यायातल्या. अज्ञानी भक्तांचं वर्णन ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. म्हणून एकविधपणा परमार्थामध्ये असावा. म्हणून 7वा गुण सांगितला त्या गुणाचं नाव आहे एकविधता. परमार्थाशी असली ना तुमचा परमार्थ गोड होईल. आणि ज्याच्याजवळ हे 7 गुण आहेत, ज्याच्याजवळ हे 7 गुण आहेत भगवान परमात्मा सांगतात तया ते मी माता मुकुट करीन. त्याला मी माझ्या मस्तकाचा मुकुट करीन. कारण त्या भक्तांची माझा देव अपेक्षा करतो, उपेक्षा करत नाही. हे अभंगाचं शेवटचं. तो कामने ऐसा आई
नाही ऐकेला ऐसा कोण नाही ऐकेला ऐसा कोण रामाने चढ विठ्ठल नाही ऐकेला नाही ऐकेला ऐसा कोण निष्काम पाहून येस अनेकाची पाहून आस अनेकांची पाहून आस अनेकांची पाहून आस अनेकांची निष्काम विठ्ठल निष्काम विठ्ठल विश्वास पाहून आस अनेकांची पाहून आस पाहून आस पाहून आस महाराज ज्ञानेश्वर माऊली दानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कोणी. महाराज सांगतात असे जे भक्त आहेत त्याची माझा भगवान परमात्मा अपेक्षा करतो, उपेक्षा करत नाही. न जाणो कोणाची उपेक्षा झालीच असेल तर तुकोबराय बाजूला झाले आणि म्हणतात नाही ऐकिला ऐसा कोणी, मी असं कोणीही आजपर्यंत ऐकला नाही. येणे प्रकारे बरोबर 9 वाजले, माझं कीर्तन संपलं. माझं कीर्तन संपलं, इतका क्लिअर आहे मी. चालीस सहित 3 बरोबर 9 वाजले. मला खूप आवडतं वेळेत बोलायचं, वेळेत यायचं. मी खूप वेळेतला बुवा आहे. कीर्तनाच्या अगोदर महाराज मी कुठेही तास, अर्धा तास, पाऊण तास अगोदर जाऊन थांबतो. आपल्यामुळे लोकांचा खोळंबा नको आणि वेळेत संपवलं म्हणजे लोकांनाही खूप बरं वाटतं. पुंडलिक महाराज वेळुकर माझे आजोबा नेहमी सांगायचे, वक्त्यानं कमी बोलावं पण चांगलं बोलावं असं म्हणायचं. हो, कमी बोलावं पण चांगलं बोलावं, टाईमपास करण्याकरता काहीच बोलू नये. आणि मी तर म्हणतो कोण्याही कीर्तनकारांनी ग्रंथ सोडून काही बोलूच नाही. या मताचा माणूस मी आहे. नाहीच बोलावं, ग्रंथ सोडून काही बोलू नका. मला खूप आनंद वाटला सोनगावकर मंडळी, खूप आनंद वाटला. अगदी मी तुमच्या ऋणामध्ये राहतो, तुमच्या ऋणामध्ये राहतो.
50 वर्षाचा हा उत्सव, याची देही याची डोळा आज तुम्हा सर्वांना पाहायला मिळाला. ज्यांनी 50 वर्ष सप्ताह पाहिले भाग्यवान माणसं आहेत या सोनगावची मंडळी. अरे यांची पूजा करावी असं मला वाटतं. 50 वर्षाचा उत्सव तुमच्या आयुष्यात तुम्ही पाहायला गेला, खूप आनंद वाटला. आदरणीय मयूरजी देशमुखांचा सातत्यानं वारंवार वर्षानुवर्ष पाटलांचा यांचा मला फोन असतो, ग्रामस्थांचा फोन असतो आणि सगळी ग्रामस्थ मंडळी एकवटली. 100% सोनगाव एक झालं सप्ताह करता आणि एका होणी बळेरे अशा पद्धतीचे स्पॉन्सर तथा सौजन्यवाले उभा राहिले, देणगीदार उभा राहिले गेले. एक सांगू, या सप्त्याला काहीच कमी पडणार नाही. या सप्त्याला काहीच कमी पडणार नाही. या सप्त्यातलं लाखो रुपये शिल्लक राहतील की नाही बघा तुम्ही. कारण तुमचा चेहरा इतका प्रसन्न आहे. याला एकच कारण, ते असे देव उभा, इथं परमात्मा उभा राहिलाय आणि तो आनंद उपभोगतोय सगळा. म्हणून तुमच्याही कुटुंबातला हा आनंद तुम्ही घेऊन निघाला. खूप अन्नदात्यांचं मी ऋण व्यक्त करतो, सौजन्य देणारी मंडळी त्यांचं मी ऋण व्यक्त करतो. अरे केवढं मोठं मन केलं तुम्ही. आज 1000 लोकांची पंगत बसवायची, 1000 लोकांना जेवायला वाढायचं. आज मोठमोठाले महाराष्ट्रातले प्रख्यात कीर्तनकार लांबून येत आहेत, त्यांचं मानधन द्यायचं, या कलाकारांचं मानधन द्यायचं, या मंडपवाल्यांचं द्यायचं, या सृष्टीवाल्यांचं द्यायचं. आणि जयघोष यूट्यूबचा चॅनल आमच्या वैभव दादाचा आहे. खूप टाळी वाजवा त्याच्याकरता, खूप कार्य चांगलं चाललेलं आहे त्याचं. अशी सगळी मंडळी या कार्यक्रमाशी उपस्थित आहेत. आजूबाजूच्या पंचक्रोशीतली मंडळी, आदरणीय अतुलजी बाबांच्या संस्थेतले सगळे विद्यार्थी, ही अशी सुंदर अशी गाणारी सगळी मंडळी. कावळे महाराज खूप छान आहे, ऋषी महाराज अगदी खूप तुम्ही साथीनं वाजवता, उगं थडथडा फडफडा. कारण आता काही जास्त पक्वाज वाजवणारी शिकलेली आहेत ना, जी जास्त मोठी, ती गायला लागल्यावर कणिक लावणार, हातोडीच घेणार गायाला लागल्यानंतर. आणि साथीनं वाजवता, प्रमाणापेक्षा जास्त नाही. येत असून सुद्धा जे साजेल असं तुम्ही वाजवलं, मला खूप बरं वाटलं तुम्हा सगळ्यांचं. सगळी मंडळी आमची बांडोलीकर महाराज आहेत, आधी मंडळी. दर्शन घेतो, बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर क्षमा करा अशी विनंती करतो. जे चांगलं काही बोललो ते वैकुंठवासी पारायणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळुकरांचे शब्द असतील, चुकीचा असेल माझ्या वाणीचा दोष, न्यून्यते पुरते अधिकते सरते, करुणे घ्यावे तुमते विनवितो असे. तुकाराम 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 तुकाराम. ए वैभव, हा तुझ्या करता एकदा हात वर करा बरं, हात वर करा. तुकाराम 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 तुकाराम.